चेंबूरमधील माझ्या सर्व बांधवांनो ओम काली अस्सलाम वालेकुम। वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह आणि मनपूर्वक आपल्या सर्वांना क्रांती जय भीम। सर्वप्रथम मी चेंबूरच्या जनतेचे आणि माझ्या कुटुंबाचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो। तुम्ही सर्वांनी मला जे प्रेम आणि पाठिंबा आणि विश्वास दिलाय त्यासाठी मी सदैव तुमच्या शरणी राहीन। आज माझ्या डोळ्यात जे आशू आहेत ते कमकुवतपणाचे नाही तर तुमच्या प्रती असलेल्या प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे आहे। काही शक्तिशाली लोकांना असंच वाटत होते की मी एकटा आहे, माझ्यासोबत कोणी नाही। चेंबूरच्या जनतेने हे सिद्ध करून दाखवले की सत्याच्या बाजूने संपूर्ण समाज उभा राहतो। मी फक्त 3 प्रश्न विचारले होते साहेबांना, कोकण नगर, अमरनगर आणि सुभाषनगर मैदानाच्या संदर्भात। हे प्रश्न विचारल्याचा परिणाम असा झाला की माझ्यावर दबाव आणला गेला। पोलिसाच्या माध्यमातून मला गप्प बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। माझ्यावर व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव टाकण्यात आला। इतके नव्हे तर एका व्यक्तीने जे साहेबांचे समर्थक आहे मला फोन करून धमकी दिलाय की तो आपल्या साहेबांसाठी जीव देऊ शकतो आणि जीव घेऊ शकतो। मी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर आरोप करत नाही, परंतु मला जे सांगण्यात आले त्यातून मला एकच जाणवले की सत्य बोलण्याची किंमत मोजावी लागते। पण माझ्या चेंबूरच्या कुटुंबाने मला खचू दिले नाही। तुमच्या प्रेमाने आणि पाठिंबाने मला नेहमीच मजबूत ठेवले। मला वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव देण्यात आले। बांधकाम क्षेत्रात मनाप्रमाणे काम देण्याचा ऑफर आला। मला सेटल करण्यासाठी आणि माझा आवाज शांत करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले। प्रत्येक शक्य मार्गाने मला समाजात समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। पण मग माझ्या फेसबुक पोस्टवरील एका कमेंट माझ्या अंतरात्म्याला जागृत केले। त्या कमेंटने मला माझा मार्ग आणि माझी जबाबदारी यांची पुन्हा जाणीव करून दिली। मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो साहेब, माझ्या विचारामध्ये माझे आराध्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन आणि भारतीय संविधानाचे मूल्य बसलेले आहे आणि माझे रक्तात माझे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे साहस आणि स्वाभिमान आणि न्यायासाठी लढण्याची जिद्द वाहते। जर कोणाला असे वाटत असेल की मी दबावाखाली येईन, झुकेन किंवा विकला जाईल तर त्यांना माझी ओळखच नाही साहेब। आणि कातेजी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो। भाऊप्रधान साहेब, स्वर्गीय विजय केशव प्रधान साहेब हे चेंबूर आणि मुंबईतील अत्यंत आदरणीय समाजसेवक, नेते आणि क्रीडाप्रेमी होते। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य चेंबूरच्या सुभाषनगर आणि तेथील युवकांच्या विकासासाठी समर्पित केले। त्यांचे संपूर्ण जीवन समाज आणि युवकांच्या हितासाठी व्यतीत झाले। तुम्हाला असे वाटते की त्याच्या नावाशी संबंधित कोणत्याही जमिनीवर किंवा मैदानावर काही चुकीचे घडत असेल आणि युवक शांत बसतील? ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य युवकांसाठी समर्पित केले त्या व्यक्तीच्या स्वप्नासाठी आणि पुढील पिढीच्या हक्कासाठी आज त्या युवकापैकी एखादा युवक आवाज उठवू शकत नाही का? मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही। जर सत्य न्याय युवकांच्या हक्काच्या बाजूने उभा आहे, हा संघर्ष कोणत्याही एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण समाजाचा आवाज आहे साहेब। मी आजही तेच 3 प्रश्न विचारत आहे आणि जोपर्यंत त्याची स्पष्ट उत्तरे मिळत नाही तोपर्यंत ते प्रश्न विचारत राहील। मी हा विषय चेंबूरमधील सुभाषनगर मैदानाची संबंधित सध्याची परिस्थिती आणि त्याच्यावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नाच्या संदर्भात मांडत आहे। सर्वप्रथम हा प्रश्न उपस्थित होतो की म्हाडा अंतर्गत तर्फ उभारणीसाठी जे निधी मंजुरी आणि परवानगी देण्यात आला आहे ती नेमक्या कोणत्या नियमानुसार देण्यात आला आहे याची स्पष्ट माहिती सार्वजनिक उपलब्ध नाही होणार साहेब। या संपूर्ण प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांचा स्पष्ट आणि ठाम विरोध आहे। या मैदानावर कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम त्याच्या संमतीशिवाय करण्यात येऊ नये। तरी देखील जर सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ह्या प्रकल्पातून मिळणारे उत्पन्न किंवा आर्थिक लाभ नेमका कोणाला मिळणार आहे? तो मुंबई महानगरपालिकाच्या बीएमसीला मिळणार आहे का म्हाडाला की एखाद्या खाजगी संस्थेला की एखाद्या व्यक्ती अथवा कार्यकर्त्यांची संबंधित संस्थेला? जेव्हा मी सुभाषनगर परिसरात जाऊन स्थानिक नागरिक आणि युवकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सुरू असलेले बांधकामाच्या
गुणवत्तेबाबत गंभीर शंका व्यक्त केलेली आहे. नागरिकांचं म्हणणं आहे की बांधकाम दीर्घकाळ टिकाऊ राहणार नाही आणि भविष्यात या संरचनेची जीव किंवा नुकसान होऊ शकते, ज्यामुळे परिसरातील क्रीडा सुविधा बाधित होण्याची शक्यता आहे. साहेब, यासोबत हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. या प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेले सेवेज लाईन, वॉटर लाईन आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांसाठी परवानग्या कोणत्या आधारावर या कोणत्या प्रक्रियेद्वारे घेण्यात आला आहे हा प्रश्न आहे. स्थानिक स्तरावर अशी चर्चा आहे की एमबेस्ट विभागातील एका वरिष्ठ अधिकारी या सर्व परवानगी प्रक्रियेला गती दिली होती आणि त्यानंतर त्यांची बदली अथवा पदोन्नती झाली आहे आणि तो निघून गेलाय. हे मला कळत नाही साहेब. हे देखील एक महत्त्वाचे वास्तव असं आहे की सुभाषनगर मैदान हे चेंबूरमधील प्रमुख क्रीडांगणापैकी एका राहिले आहे. हे मैदान केवळ खेळाडूचे मैदान नाही, परिसरातील युवकांच्या विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. या मैदान चेंबूरला अनेक गुणी खेळाडू, राजकारणी, पत्रकार, पोलीस अधिकारी, शिक्षक आणि कलाकार दिले आहे. इतिहास अशी नोंद आहे की या परिसरातील क्रीडा आणि सामाजिक उपक्रमाची सुरुवात करत शिवसेना प्रमुख यांच्या आशीर्वादाने येथील एका स्थानिक नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपर्यंतचा प्रवास केला, ते म्हणजे नारायण राणे साहेब. याच मैदानावर युथ स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून प्रसिद्ध राज कपूर नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात होती, ज्यामुळे अनेक युवकांचा आपली प्रतिभा दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले होते. या मैदानाच्या संरक्षणासाठी आणि जनतासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे स्वर्गीय आमचे आधारस्तंभ भाऊप्रधान साहेब यांच्या सन्मानार्थ मुंबई महानगरपालिकेने बीएमसी या मैदानाला भाऊप्रधान क्रीडांगण हे नाव दिले होते. अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान असलेले मैदानाबाबत हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे का? अशा प्रकारचा बांधकाम प्रकल्पासाठी या मैदानाचे स्वरूप बदलणे योग्य आहे का साहेब? या विषय केवळ एक मैदानाचा नसून चेंबूरच्या इतिहासाच्या, स्थानिक युवकांच्या आणि भविष्याच्या, त्यामुळे या सर्व प्रश्नाची पारदर्शक आणि अधिकृत उत्तरे नागरिकांना मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे साहेब. आम्ही चेंबूर परिसरातील पीए लोखंडे मार्ग, घाटला गोंडी, चेंबूर आणि आसपासच्या भागातील नागरिक, क्रीडाप्रेमी या पत्राद्वारे सुभाषनगर मैदानाच्या सध्याच्या परिस्थितीकडे आपले गंभीर लक्ष देऊ इच्छितो. सुभाषनगर मैदान हे खुले सार्वजनिक क्रीडांगण, ओपन पब्लिक स्पोर्ट ग्राउंड आहे. हे अनेक वर्षापासून स्थानिक युवक आणि खेळाडूसाठी एक महत्त्वाचे क्रीडा केंद्र राहिले आहे. हे मैदान केवळ चेंबूर पुरते मर्यादित नसून आसपासच्या अनेक विभागातील खेळाडूसाठी एक सेंटर पॉइंट म्हणून कार्य करत आहे साहेब. येथे मोठ्या संख्येने खेळाडू दररोज क्रिकेट तसेच इतर खेळाडूचा सराव करतात. हे मैदान आजपर्यंत कोणत्याही प्रवेशद्वाराशिवाय किंवा निर्बंधाशिवाय खुले राहिले आहे. त्यामुळे सर्व स्तरांतील नागरिकांना यांचा समानपणे उपयोग करता आला आहे. स्थानिक नागरिक आणि खेळाडूची मुख्य चिंता अशी आहे, जर मैदानावर कोणत्याच प्रकारचे टर्फ, प्रायव्हेटायझेशन, जिम, हॉल किंवा मर्यादित प्रवेश असलेल्या कोणत्याही रचना उभारली गेली तर त्याचे पुढील परिणाम होऊ शकतात. गरीब आणि सर्वसामान्य खेळाडूची मैदानापर्यंतची पोहोच मर्यादित होईल. खुले क्रीडांगण नष्ट होईल. स्थानिक क्रीडा संस्कृतीवर परिणाम होईल साहेब. भविष्यातील पिढ्यांसाठी उपलब्ध संधी कमी होईल. आम्ही देखील नमूद करू इच्छितो, या मैदानावर आपले ऐतिहासिक महत्त्वाचं आहे आणि ते या परिसरातील क्रीडा विकासाच्या कणा राहिल्या आहे. यापूर्वी येथे काही संरचना हटविण्यात आल्या होत्या आणि जनतेची अपेक्षा आहे हे मैदान पुन्हा पूर्णपणे खुले क्रीडांगण म्हणून विकसित आणि जतन केले जावे. या मैदानाला ओपन पब्लिक स्पोर्ट्स अँड ग्राउंड म्हणून अधिकृत घोषित करण्यात यावे. कोणत्याही प्रकारचा
खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन किंवा मर्यादित प्रवेश असलेली रचना उभारण्यात येऊ नये. मैदानात केवळ लहान सार्वजनिक सुविधा, मूलभूत कपडे बदलण्याची खोली, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावं. स्थानिक खेळाडूंना कोणताही शुल्क किंवा निर्बंध न लावता मैदानाचा वापर करता यावा. सर्व विकासाच्या जनहित, पारदर्शकता आणि सार्वजनिक सहभागाच्या तत्वावर आधारित असावी. आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसजी आणि संबंधित प्रशासन विनम्र विनंती करतो की या विषयाची तातडीने दखल घेऊन खेळाडू आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचे योग्य निर्णय घ्यावे. हे निवेदन कोणत्याही प्रकारचा विरोधासाठी नसून क्रीडा, युवक आणि जनहितासाठी संरक्षणासाठी करण्यात आलेले एका शांतपूर्ण आवाहन आहे. चेंबूरमधील हे सुभाषनगर माझ्या केवळ एक मैदान नाही तर एक केंद्रबिंदू आहे, जिथे पीएल लोखंडे मार्ग, घाटला, गोवंडी, चेंबूर आणि इतर अनेक भागातील खेळाडू दररोज येऊन खेळतात. हे खुले मैदान आहे जिथे आजपर्यंत कधीही कोणत्याही गेट लावण्यात आले नव्हते. सर्वजण मुक्तपणे येथे खेळत होते आणि आपली प्रतिभा दाखवत होते. परंतु आज जी परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे क्रिकेटप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कारण जर येथे गेट लावण्यात आले, टर्फ उभारण्यात आले किंवा कोणत्याही प्रकारचे खाजगीकरण झाले तर गरीब आणि सर्वसामान्य खेळाडूंना इथे खेळणे कठीण होईल. साहेब, कळतं ना तुम्हाला मी काय बोलतो? म्हणून आमची सर्वांची एकच मागणी आहे माझ्या माध्यमातून की हे मैदान कायच खुलेच राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा खाजगीकरण होता कामा नये. कोणताही जिम, हॉल किंवा मर्यादित प्रवेशाची व्यवस्था निर्माण केली जाऊ नये. रिक्वेस्ट आहे साहेब, आज सुभाषनगरची वेळ आली आहे. उद्या हीच परिस्थिती गांधी मैदान, माहुल मैदान, इतर मैदान बाबतीत निर्माण होऊ शकते. जर आपण आज शांत राहिलो ना तर उद्या प्रत्येक ठिकाणी टर्फ, हॉल आणि व्यावसायिक प्रकल्प उभे राहतील. या मैदानाने चेंबूरला खूप काही दिले आहे. येथून खेळाडू घडले, नेते घडले, पत्रकार घडले, पोलीस अधिकारी घडले, शिक्षक घडले आणि कलाकारही घडले. हा केवळ एक मैदान नाही तर ती चेंबूरची ओळख आहे. म्हणून आम्ही एकच गोष्ट सांगू इच्छितो साहेब, हे मैदान कायम खुलेच राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे प्रायव्हेटायझेशन होता कामा नये. कोणताही निर्बंध लादले जाऊ नये आणि जे काही विकासाच्या काम होईल ते केवळ जनहिताच्या दृष्टीनेच झाले पाहिजे. आम्ही शासनाला आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना विनम्र विनंती करतोय की या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि हे मैदान खुले क्रीडांगण म्हणून जतन करण्यासाठी तातडीने योग्य निर्णय घ्यावा. हा केवळ मैदानाचा प्रश्न नाही, हा आपला भावी खेळाडूचा आणि आपल्या ओळखीचा प्रश्न आहे. जय हिंद दोस्तो.